गुप्ता जी हमारे अनुज जी को देंगे। ये हमारी याद गुजरात तक आप लेके जाए। मोदी जी के साथ कई बार इन्होंने ये काम किया है कि आपके साथ नाचने वाले। कई बार हम लोग मंत्रालय विधानसभा में मिलते हैं, ट्रांसजेंडर की समस्या लेके वहां पर दुआ लगाते हैं। कौन जी? आज वो हमारे बीच में आए हैं। मैं सेजल देसाई को ये पहले मैं माधवी बहन को विनती करूंगा पुष्पगुच्छ लेकर उनका सरपरी जी उनको शाल देंगे। ऐसा समाज जो ताने सुनता है, बहुत तकलीफों से गुजरता है, आज विशेष करके इन सभी मेरे बहनों को यहाँ पर बुलाया। मैं नगर सभा सेजल देसाई को कहूंगा कि ट्रॉफी देकर एडवोकेट पवन यादव महाराष्ट्र सरकार के ट्रांसजेंडर बोर्ड के ये सदस्य हैं। ही संगीताची मजा आहे, हा संस्कृतीचा विजय आहे, हा परंपरेचा विजय आहे आणि या संस्कारांचा विजय आहे। कारण जी मराठी मनामध्ये, भारतीय मनामध्ये, महाराष्ट्रातल्या मनामध्ये, गुजराती मनामध्ये जे मातेचं पूजन आहे, मातेची आराधना आहे, ती फक्त व्यक्त करण्याची मुभा आम्ही दिली। बाकी लोकांच्या मध्ये ते ऑलरेडी होतं, फक्त प्लॅटफॉर्म बनवण्याचं काम माझ्या सर्व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी आणि साई प्रबोधन ट्रस्टने केलं आणि पावसामध्ये सुद्धा एवढी लोक थांबले आहेत। मला वाटते मातेची किमया आहे। बाकी मिशन सिंदूर तुमची थीम तर आहे, पण आजची स्पेशल काय आहे? आम्ही असं या पूर्ण आमच्या कॅम्पेनमध्ये ठरवलं की समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यापर्यंत आनंद पोचवायचा, स्वतः आनंदी राहा आणि लोकांना आनंदी करा, हे मोदीजींनी आम्हाला शिकवलं। म्हणून पहिल्या दिवशी आम्ही काय केलं तर मी हँडिकॅप लोकांबरोबर दांडिया नाचलो। काल आम्ही 75+ अबाव वरून नाचलो। आज आम्ही किन्नर समाजातील लोक आले, त्यांच्याबरोबर आम्ही दांडिया नाचणार, त्यांना पण आनंद देणार। ज्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलला पाहिजे हीच भारतीय जनता पार्टीची भावना आहे आणि त्याचाच हे परिप्रेक्ष्य तुम्ही बघताय की आता आम्ही त्यांचं जाऊन पूजन करणार आणि त्यांच्याबरोबर दांडिया खेळणार आहोत। एक शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या दरवाजे आहेत malaडमध्ये आहेत, अनुदाने आय लव्ह महादेव असा मोहीम सुरू केलाय, तर तुम्ही इथे कशा प्रकारे त्यांना थांबवणार आहे जे आय लव्ह मोहम्मद म्हणतात? बघा, आम्ही ऑलरेडी तिलक लावून लोकांना आतमध्ये घेतो। ज्याला तिलक लावल्यावर सन्मान वाटतो, ज्याला तिलक लावल्यानंतर जो मोटिवेटेड होतो, जो हिंदुत्वाचा सन्मान करतो, तो आतमध्ये येतो। आणि आय लव्ह मोहम्मद ज्याला करायचंय त्याला मुबारक। कुठल्या तरी राज्यामध्ये काहीतरी विषय झाला,
आणि त्याच्यामुळे पूर्ण देशामध्ये वातावरण बिघडवून टाकायचं आणि मुद्दामून धर्माधर्मामध्ये तेढ करायची असं काही राजकारण्यांचं काम आहे. अशा लोकांचा मी निषेध करतो. आम्ही हिंदू, आम्ही प्रत्येक गोष्टींवर प्रेम करतो. अरे आम्ही दगडावर करतो, झाडावर करतो, नदीवर करतो, पर्वतावर करतो. आम्ही प्रत्येक गोष्टीत देव बघतो. त्यामुळे आम्हाला फक्त मोहम्मद बोलायची गरज नाही. वसुदैव कुटुंबकम हे मोदींनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे या मोहम्मदवाल्यांकडे आम्हाला शिकण्याची गरज नाहीये. आम्ही सर्व जगावर प्रेम करू आणि जगाला जिंकू, हीच शिकवण आम्हाला दिली आहे. प्रकट करती हूँ और उनसे मैं धन्यवाद देती हूँ कि आज उन्होंने हमारे समाज को यहाँ पे आनंद का मौका दिया है। जय हिंद, जय महाराष्ट्र। मेरा नाम अनुष मुदलियार है। मैं इंटरनेशनल डांसर, ट्रेडिशनल डिजाइनर हूँ। मैं हर साल पगड़ी कॉन्सेप्ट वाइज बनाता हूँ और इस बार भी मैंने जो पगड़ी बनाई है वो ऑपरेशन सिंदूर की थीम पर है। और अभी जो मेरे सर पर पगड़ी आप देख रहे हैं उसका नाम है आत्मनिर्भर भारत। और मैं पहली बार मुंबई में आया हूँ रंगीला नवरात्रि में 2025 में। और विनोद जी का तहे दिल से मैं धन्यवाद करता हूँ कि ये मौका मुझे उन्होंने दिया। तो क्या संदेश देना चाहेंगे आप अपनी पगड़ी के माध्यम से? हाँ, मैं जो भी पगड़ी बनाता हूँ हर साल वो एक कॉन्सेप्ट रहता है। और इस बार भी जो मैंने कॉन्सेप्ट बनाया है ऑपरेशन सिंदूर को लेकर, जो पूरे देश को गर्व हो, इस तरह से जो अपने सोफिया कुरैशी है, वोमिका सिंह है, जिन्होंने ये अंजाम दिया ऑपरेशन सिंदूर को, तो बस उसी को ध्यान में रख के मैंने मेरी पगड़ी में ऑपरेशन सिंदूर की पूरी थीम बनाई हुई है। पगड़ी के ऊपर एक चेयर है, उसमें कोई बैठा हुआ है शख्स, मोदी जी के अलग अलग फोटो लगाए हैं, वो क्या है? हाँ, मेरी जो पगड़ी है उसमें आप देख सकते हो जो हमारे माननीय श्री बड़ा प्रधान नरेंद्र भाई मोदी जो सिंहासन पे बैठे हैं। और मैं कोई भी मेरा कार्य करता हूँ पगड़ी का तो सबसे पहले मेरी पगड़ी में वही विराजमान होते हैं। अनुज जी गुजरातवरून आले, सुरतवरून आले. 16 किलोचा कॉस्ट्युम आहे. तो जो 2.5 लाख रुपयावर खर्च केले, स्वतः बनवतात आणि जिथे जिथे मातेची आराधना असते तिकडे जाऊन नाचतात. मला हे भावलं. आणि नुसतं मातेची आराधना करत नाहीत तर एक संदेश पण द्यायचा प्रयत्न करतात. मला असं वाटलं जे मोदीजींना भावलं ते नॅचरली मोदीजीच्या शिष्याला भावणार. मी त्यांना रिक्वेस्ट केली तुम्ही आमच्या दांड्यात याल का? ते म्हणाले मी निश्चित येईन. काल आले, आज आले. आता तुम्ही पुढे गेलात तर बघाल प्रत्येक गरबाप्रेमी हा त्यांच्यावर फोटो करायला तयार आहे, त्यांच्यावर नाचायची इच्छा आहे आणि हे सर्वांवर नाचतात. मला वाटतं मातेची आराधना एक भाग आहे, एक सामाजिक संदेश, देशाबद्दलचा संदेश, आपल्या परंपरेबद्दलचा संदेश हे ते देत आहेत. आणि म्हणून मी एक जागरूक नागरिक या नात्याने म्हटलं हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे आणि ते मी पूर्ण करतोय. त्याच्यात मला आनंद आहे. त्यावर्षी चांगला प्रतिसाद भेटला, पुढच्या वर्षी पण बोलवणार का त्यांना? पुढच्या वर्षी हे येतील पण पगडी नवीन असेल, मेसेज नवीन असेल, अप्रोच नवीन असेल आणि बघणारे नवीन असतील.